केसांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी आपण त्याला हेअर मास्क लावतो किंवा एक हेअर केअर रूटीन ठरवतो. पण हेअर मास्क लावताना नेमक्या कोणत्या चुका टाळाव्यात तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सोबत 2 हेल्दी हेअर मास्क सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. हेअर केअर रूटीनमध्ये केस वाढण्यासाठी आणि केस आपले मेंटेन होण्यासाठी आपण हेअर मास्क लावतो. त्यासोबतच केस गळती कमी होणे, क्युटिकल्स रिपेअर होणे, केसांना फाटे असतील, कोंड असेल, त्यासोबतच केस गळती कमी होऊन केस दाट होण्यासाठी, केसांना चमक येण्यासाठी, व्हॉल्यूम वाढण्यासाठी, त्यासोबतच तुमचे केस एकदम नरिश होण्यासाठी आपण वेगवेगळे हेअर मास्क बनवतो. खूप हेल्दी असतात, ते रेग्युलर करायचे असतात. फक्त कोणत्या चुका टाळायच्या ना तेच आता बघूयात. या व्हिडिओमध्ये 2 हेल्दी हेअर मास्क सुद्धा बघतोय आणि त्याच्यासोबतच चुका सुद्धा बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. तर पहिला जो हेअर मास्क आहे की नाही, याच्यामध्ये बघा आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात 2 चमचे जवस आणि 2 ते 3 चमचे तांदूळ धुवून 1-2 तास भिजत ठेवलेले होते मी आणि ते त्याच्यामध्ये टाकलेले आहे. आता या 2 वस्तूनं खूप चांगल्या उकळून घ्यायचे. एक 5 ते 10 मिनिट चांगलं उकळल्यानंतर तांदळामधील जे न्यूट्रिएंट्स असतील ना ते सुद्धा किंवा त्याचा जो स्टार्च असेल ना तो सुद्धा पाण्यात उतरतो, थोडेसे शिजले जातात आणि जवस पण जसे जसे शिजू लागतात की नाही तसं त्याचं जेलमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर याच्यातच मी खूप सारी जास्वंदीची फुलं टाकलेली आहेत. तुमच्याकडे इकडे फुलं नसतील ना तर तुम्ही या रेमेडीमध्ये पानांचा वापर करायचा आहे. पानांनी सुद्धा तेवढाच फरक पडतो. महत्त्वाची रेमेडी आहे. खूप हेल्दी होतात केस. वाढण्यासोबतच केसांना तुम्ही टोकांपर्यंत इकडे रिपेअर करू शकता. हे बघा, चांगलं उकळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तांदूळ चांगले शिजत आलेले आहेत आणि पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, थिकनेससुद्धा वाढलेला आहे. याच्यानंतर बघा असं कन्सिस्टन्सी ठेवायची की खूप घट्टही नको आहे आपल्याला आणि खूप पाण्यासारखी पातळही नको आहे, कारण की मग लावतानाही खूप मोठे प्रॉब्लेम होतात. त्याच्यासाठी बघा, जर तुम्ही फक्त स्प्रे करायचं असेल ना तर मग फक्त पाणीच ठेवा आणि संपूर्ण केसांना व्यवस्थित लावायचं असेल ना तर तुम्ही हे पाणी असं अगोदर काढून घ्या. त्याच्यानंतर जे शिल्लक राहिलेलं आहे की नाही ते थोडंसं वाटून चांगलं गाळून घ्या, म्हणजे थिक पेस्ट तयार होते. तर या ठिकाणी बघा मी टोनरसारखं एवढं पातळही ठेवलेलं नाही आहे आणि खूप घट्टही नाही. थोडंसं चमच्याने चांगलं मिक्स करून करून त्यामधील जेल काढून घेतलेलं आहे. तुम्ही जेवढं ते चांगलं पिळाल की नाही तर त्यातून जेल निघतं आणि हे हेल्दी जेल आहे केसांसाठी. चांगलं मिक्स करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर बघा ते लावायचं आहे आपल्याला केसांना आणि त्याच्यामध्ये तुम्ही काहीही टाकू शकता. म्हणजे तेल टाकायचं आहे, त्याच्यासोबतच तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल, अजून ॲलोवेरा जेलसुद्धा ॲड करू शकता. तर मी इथे 2 व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल टाकलेले आहेत आणि त्याच्यासोबतच ऑइल टाकलेलं आहे, ऑलिव्ह ऑइल. तुम्ही कोणतंही ऑइल टाका, पण हे पेनिट्रेटिंग ऑइल असल्यामुळे की नाही रेमेडी खूप चांगली वर्क करते. त्याच्यामुळेच मी बऱ्याच हेअर मास्कमध्ये हेच ऑइल टाकते आणि व्हिटॅमिन ईमुळे सुद्धा आपले केस खूप हेल्दी होतात. चला, हेल्दी रेमेडी तर बनवून झालेली आहे, संपूर्ण माहितीसुद्धा घेतलेली आहे. पण नेमक्या चुका कोणत्या टाळायच्या ते आता बघूयात. तर 2-3 चुका मी आत्ता सांगते आणि 2-3 चुका नेक्स्ट जी रेमेडी आहे की नाही त्याच्यानंतर सांगते. तर बघा, आपण रेग्युलरली काय करतो की हेअर मास्क बनवतो आणि केसांना लावतो. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमचं केस ज्यावेळेस स्वच्छ असतात, म्हणजे स्कॅल्प विशेषतः स्वच्छ पाहिजे हेअर रेमेडी कोणतीही लावण्यापूर्वी. म्हणजे 2-3 दिवस झालेले असतील ना तर ठीक आहे. म्हणजे घरात जर तुम्ही असाल ना तर केस एवढे खराब होत नाहीत आपले. त्यावेळेस तुम्ही केस धुण्यापूर्वी रेमेडी लावू शकता. पण जर बघा तुम्हाला बाहेर जायचं असेल दररोज आणि केस जर तुमचे खराब झालेले असतील, खूप चिकट असतील किंवा तुमचं बघा असं ज्यावेळेस खाजवतो ना आपण स्कॅल्पमध्ये सुद्धा असं घाण असते, डर्ट असते, पूर्ण कोंड असतो, त्यावेळेस तुम्हाला एकदा हेअर वॉश करायचं आहे शॅम्पूने आणि त्याच्यानंतर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी केसांना लावायची आहे रेमेडी. त्यामुळे ती चांगली वर्क करेल आणि जर तुम्ही घाण केसांवरती जर लावली की नाही तर ती तेवढी वर्क पण करणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या केसांमध्ये ऑलरेडी स्कॅल्पवरती ऑइल आहे आणि परत जर तुम्ही तसंच हेअर मास्क लावले ना तर असे छोटे छोटे जे पोर्स असतात ना आपले ते सुद्धा ब्लॉक होण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्कॅल्प आपलं स्वच्छ पाहिजे, केस आपले स्वच्छ पाहिजे आणि त्याच्यावरतीच हेअर रेमेडी लावायची आहे. यामधीलच दुसरी जी महत्त्वाची चूक असते जी आपण करतो. आता दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे जी रेमेडी आपण लावतोय की नाही, म्हणजे आपल्या केसांमध्ये ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे, कोणत्या प्रॉब्लेमसाठी आपण रेमेडी लावतोय ना, तर ते अगोदर चांगलं लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतरच ती रेमेडी लावायची आहे. म्हणजे जर तुमचं हेअर फॉल होत असेल ना, तर तुम्ही त्या रिलेटेड लावा. तुमचे केस खूप ड्राय झालेले असतील तर तुम्ही त्या रिलेटेड
किंवा काहीच प्रॉब्लेम नसेल ना, तर केस आपले चमकण्यासाठी, नॅचरली हेल्दी होण्यासाठी, वाढण्यासाठी आणि दाट होण्यासाठी लावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, खूप जणींचे केस ना असे एकदमच रफ असतात ना, तर त्यांच्यासाठी तुम्ही जे नरिशिंग हेअर मास्क आहेत ना, तर ते लावायचं. तर या अशा महत्त्वाच्या चुका आहेत. दुसरी रेमेडी अगोदर बघूयात आणि त्याच्यानंतर महत्त्वाच्या अजून खूप अशा टिप्स आहेत, ज्या चुका आहेत ना, त्या खरोखर टाळायच्या आहेत. तर दुसरी जी रेमेडी आहे याच्यासाठी मी परत फुलंच वापरलेली आहेत. आता बघा, ज्या 2 रेमेडी मला खूप महत्त्वाच्या वाटतात आणि केसांच्या रिलेटेड खूप प्रॉब्लेम कव्हर करतात ना, तर त्याच दाखवते. तुम्ही दुसरे रेमेडी म्हणजे चुका फक्त टाळायच्या आहेत. रेमेडी कोणतीही असेल ना, तर त्याच्या रिलेटेड. तर इकडे फुलं मी घेतलेली आहेत खूप जास्त फ्रेश अशी. तुम्ही पानांचा वापर करू शकता किंवा सुकलेली फुलं असतील, पावडर असेल ना, तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. म्हणजे किंवा ॲलोवेराचं हेअर मास्क याच्याऐवजी बनवताय ना, तो घेतला तरी चालेल. पण जास्वंदीची फुलं केसांसाठी एक जादू आहे, मी तर म्हणेल मॅजिक आहे. खूप सुंदर केस होतात याने आणि सगळ्या रेमेडीमध्ये आणि सगळ्याच प्रॉब्लेमवरती जास्वंदीची फुले काम करतात. तर फक्त पाणी टाकलेलं आहे आणि वाटून घ्यायचं आहे आपल्याला. खूप जास्त काहीच करायचं नाही. खूप सिंपल आणि सोपी रेमेडी आहे. तुम्ही एकदम 10 मिनिटात करू शकता आणि लगेचच लावू शकता. तर पाणी टाकून चांगलं हे गाळून घ्यायचं. पूर्ण याचं जेल काढायचं आहे. कापडाने याच्यासाठी गाळायचं की त्याचे जे कण असतात ना, तर ते केसांमध्ये अटकतात. तर मी तर म्हणेल सगळ्यात सोपी रेमेडी पण सगळ्यात इफेक्टिव्ह, जशी ॲलोवेराची आहे ना, तशीच ही आहे की फक्त फुलं वाटायची, त्याचं जेल काढायचं आणि त्याच्यानंतर त्यात परत मी व्हिटॅमिन ई आणि परत ऑलिव्ह ऑइलच टाकलेलं आहे. बघा, लक्षात घ्या. आठवड्यामध्ये या 2 रेमेडी मी वापरलेल्या होत्या आणि एकाच आठवड्यामधलं हे रुटीन आहे. म्हणजे तुम्हाला जसं साहित्य भेटेल ना, त्याच्यानुसार तुम्हाला ते करायचं आहे. म्हणजे जे पण साहित्य असेल ना, ते त्याची तुम्ही रेमेडी लावा. अगोदर तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत ना, त्याच्या रिलेटेड तुम्ही थोडंसं माहिती घ्या. आपल्या केसांचा टाईप काय आहे? केसांना म्हणजे नेमकं पाहिजे काय? किंवा कोणत्या प्रॉब्लेमसाठी आपण रेमेडी वापरतोय ना, या गोष्टी ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की नाही आणि कोणती रेमेडी तुमच्यावरती चांगली वर्क करते, यानुसारच आपलं मग हेअर केअर रुटीन ठरवायचं आहे. आता बघा, आपण ही रेमेडी लावतोय केसांना आणि लावताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे किंवा कोणत्या चुका टाळायच्या आहेत ते आता बघतोय. तर खूप महत्त्वाची चूक आहे आणि खूप लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे, आणि कमेंटसुद्धा त्याच्या रिलेटेड येतात की तेल लावल्यानंतर आपण हेअर मास्क लावू शकतो का? तर बघा, तुम्ही ऑइलिंग केल्यानंतर हेअर मास्क लावू शकता, पण ते ऑइलिंग कसं असायला पाहिजे? तर पूर्ण तुमच्या स्कॅल्पला तुम्ही रात्री ऑइलिंग केलेलं असेल, चांगला मसाज केलेला असेल ना, तर ते चालतं. तुमच्या लेंथला खूप जास्त ऑइल नसायला पाहिजे किंवा ऑइल नसायलाच पाहिजे. म्हणजे स्कॅल्पला ऑइल चालेल, फक्त लेंथला नको. कारण की ज्यावेळेस तुमचं ऑइल नसताना तुमच्या केसांवरती तुम्ही रेमेडी लावताना, तर ती चांगली वर्क करते. स्कॅल्पला चालेल, कारण की आपण जर केस वाढण्यासाठी आणि पूर्ण स्कॅल्पच्या रिलेटेड जी रेमेडी लावतोय की नाही, त्याच्यात तर आपण तेल टाकतोच. पण जर तुम्ही ऑइलिंग केलेलं असेल ना, तर रेमेडीमध्ये तेल टाकू नका किंवा थोडंसं टाका. फक्त व्हिटॅमिन ई टाकू शकता. त्याच्यानंतर बघा, जर तुम्ही ऑइलिंग केलेलं नसेल ना, तर तुम्ही जास्त तेल टाकलं तरी चालेल. फक्त लेंथला तेल लावू नका आणि त्याच्यानंतर रेमेडी लावा. ही चूक टाळायची आहे. चांगलं तुम्हाला रेमेडी वर्क करायचं असेल, हेअर मास्क चांगले वर्क करावेत असं वाटत असेल ना, तर या 2 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. त्यासोबतच बघा, ऑइलिंग केल्यानंतर जर तुम्ही कोणताही हेअर मास्क लावताय, असे पातळ जे लिक्विडी जेल टाईप असतात ना, तर ते लावायला खूप सोपं असतं. पण जसं तुम्ही मेथी दाण्यांचे किंवा आणखीन असे वेगवेगळे हेअर मास्क बनवता की नाही, जे असे थोडेसे घट्ट असतील ना, तर ते लावताना महत्त्वाची काळजी काय घ्यायची, की लावताना केस विंचरायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते सविस्तर लावायचं. म्हणजे हेअर रेमेडी लावतानाच तुम्ही केस खूप तुटतील किंवा धुतल्यानंतर केस गळतील असं करू नका. कारण की नाहीतर असं व्हायचं की आपण केस गळू नयेत किंवा कमी तुटावेत, चांगले व्हावेत यासाठी रेमेडी लावतोय, पण तुम्ही ते लावतानाच या चुका करून तुमचे केस डॅमेज करू शकता. तर हे पण टाळायचं आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हेअर मास्क लावल्यानंतर म्हणजे केस खूप असे सुकू द्यायचे नाहीत आणि केस धुताना तुम्हाला थंड पाण्याचा किंवा एकदम कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. गरम पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. कारण की बघा, जी रेमेडी आपण लावलेली आहे किंवा जो हेअर मास्क लावलेला आहे, तो चांगल्या केसांना वर्क करण्यासाठी आणि गरम पाण्याचा जर वापर केला की नाही, तर केसांमधलं आपलं नॅचरली जे ऑइल असतं किंवा जो इफेक्ट आलेला असतो की नाही रेमेडीचा, तो सुद्धा निघून जातो. त्याच्यासाठी गरम पाण्याचा वापर टाळायचा आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये 2 महत्त्वाचे हेअर मास्क, त्याच्यासोबतच नेमक्या कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या टाळायच्या आहेत हेअर मास्क लावताना, कोणते तुमचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यानुसार तुम्हाला रेमेडी ठरवायची आहे. तर सगळी माहिती आपण डिटेलमध्ये बघितली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईकसुद्धा करायचा आहे, शेअरसुद्धा करायचा आहे. तर चला, धन्यवाद.